जय हिंद मित्रांनो. तर आजचा हा प्रश्न बघा आणि आजच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा. एक्स आणि वाय वापरून जर सोडवले तर किती मोठं स्पष्टीकरण होते. तर या प्रश्नाला आपण मिक्सचर ॲडिशन पद्धतीने कसं सोडवू शकतो ते बघूया. तर प्रश्नात काय म्हटले आहे, एका व्यक्तीकडे 1 आणि 2 रुपयाची नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली एकूण नाणी 50 असतील आणि रक्कम 75, तर 1 व 2 रुपयाची नाणी अनुक्रमे किती असतील. तर बघा काय म्हटले आहे, 1 रुपयाची नाणी आणि 2 रुपयाची नाणी. आपल्याला हे किती आहे कन्फर्म माहित नाही, परंतु त्यांनी एकूण नाणी किती दिली आहे, 50. म्हणजे आपण असं समजू, 1 रुपयाची पूर्णच्या पूर्ण नाणी किती असतील, 50. म्हणजे किती रुपये मिळतील, 50 रुपये. तसंच 2 रुपयाची पूर्णच्या पूर्ण नाणी किती असतील, 50. इकडे किती मिळतील, 100 रुपये. परंतु त्यांनी प्रश्नात काय म्हटले आहे, एकूण रक्कम किती आहे, 75 रुपये. म्हणून ती संख्या मधात लिहू. आता बघा, या दोघांची वजाबाकी इकडे आणि या दोघांची वजाबाकी इकडे. 75 मधून 50 गेले, 25, आणि 100 मधून 75 गेले, 25. तर या दोघांचा रेशो काढला तर काय होईल, 25 एक 25, 25 एक 25. आता हे काय झाले, नाण्यांचे गुणोत्तर. तर 2 भाग मिळून किती होईल, 2 भाग म्हणजेच एकूण नाणी. आता एकूण नाणी किती दिली आहे, 50. 2 भाग म्हणजे 50 नाणी. तर 1 भाग म्हणजे किती, बघा या 2ची अर्ध झाला आहे, तर याचं सुद्धा अर्ध किती होईल, 25 नाणी. म्हणून याला गुणून घेऊ, 1 गुणेला 25, तर किती होईल, 25 नाणी 1 रुपयाची. इकडे गुणून घेऊ, 1 गुणेला 25, किती होईल, 25 नाणी 2 रुपयाची. म्हणजेच 25 नाणी 1 रुपयाची आणि 25 नाणी 2 रुपयाची. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बी.